संसार म्हटला की भांडण हे आलंच. प्रत्येक पतीपत्नीमध्ये वाद होतच असतात. काही वेळा ते पेल्यात वाढत ठरतं, तर काही वेळा रौद्र रूप धारण करतं, ज्यात सगळंच उद्ध्वस्त होण्याची भीती असते. अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे, ज्यामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचं मोठ्या वादात पर्यावसन झालं आणि पतीपत्नीनं एकमेकांवर हल्ला केल्यानं दोघेही जखमी झाले. साबणाच्या मुद्द्यावरून घरात अक्षरशः महाभारत घडलं. पतीनं पत्नीच्या थोबाडीत मारली, तर तिनं त्याचा अंगठाच फोडला आणि अखेर हा सगळा मामला पोलिसांमध्ये गेला. पतीच्या फिर्यादीवरून पत्नीसह सासरच्या चौघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक चौगुले हे अंमली करतात. सांगलीमधील संजयनगर इथं ते पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांसोबत एकत्र राहतात. घटनेच्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी अशोक यांची पत्नी विद्या अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, तेव्हा तिनं तिच्या पतीला अशोक यांना साबण कुठे आहे अशी विचारणा केली. तो साबण बाथरूममध्येच असेल, जाऊन बघ असं अशोक यांनी पत्नीला सांगितलं. तेव्हा त्यांची पत्नी विद्या भडकली. तिनं पतीला उद्देशून अपशब्द वापरले. तुम्ही मला साबण आणून देऊ दमताय काय, असा खोचक सवालही तिने विचारला. त्यावरून पतीपत्नीमध्ये वाद झाला. अशोकनं विद्याला शिवी दिली, तर विद्यानं अशोकच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडनं वार केला. मात्र या भांडणात सासरचेही मध्ये पडले आणि अशोक यांचे सासू सासरे, चुलत सासरे यांनीही अशोकला दमदाटी केली. मुलीला त्रास देतोस, तुला सोडतच नाही असं धमकावलं. त्यानंतर अशोक यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अशोक यांची पत्नी आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.